पुण्यात येऊन जवळ-जवळ 3.5 महिने झाले. ऍक्च्युअली मी सुरुवाती आधी पण आले होते, पण माझं हे बाळ लहान होतं, काही 4-5 महिन्यांचं होतं. त्याच्यानंतर मला पॉसिबल झालं नाही. रात्री जागायचं वगैरे, तर सकाळी उठणं पॉसिबल होत नव्हतं. पण जसं 2 वर्षाचं झालं त्याच्यानंतर मग मी ह्या जूनपासून जॉइन झाली या फॅमिलीला. मी माझे कोचेस आहेत त्यांचे स्टेटस नेहमी बघायचे आणि त्यांना बोलायचे पण, की मला करायचंय, पण बाळ अजून लहान आहे म्हणून थांबलीये. तर त्याच्यात आणि मला असं ऑफिसमध्ये बैठं काम असल्यामुळे सतत असं बॅक पेन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या. मणक्यात दुखणं, बॅक पेन किंवा थकावा येणं, वजन वाढल्यामुळे 2 सीझर आहेत माझे. मोठ्या मुलीच्या वेळी पण आणि ह्या लहान बाळाच्या वेळी पण. तर त्या सीझरमुळे माझं वजन पण वाढलं होतं आणि त्यामुळे मला दम लागायचा जिना चढताना, उतरताना आणि बैठं काम असल्यामुळे मणक्यात वगैरे खूप दुखायचं. आता या परिवारात जॉइन झाल्यापासून सगळेच त्रास दूर झालेत. बैठं काम असून सुद्धा एक एनर्जी आली, की किती पण असू दे थकावा येत नाही आणि खूप एनर्जीने काम होतं आणि मणक्यात वगैरे सगळं दुखण्याचा पूर्ण त्रास गेलेला आहे माझा आणि आता खूप उत्स्फूर्तीने किती पण वेळ कुठलंही काम सांगितलं तरी करू शकते. जिना चढताना, उतरताना देखील दम लागत नाही. इव्हन ऑफिसमध्ये लिफ्ट असून सुद्धा मी जिन्याचाच उपयोग करते येता जाताना सुद्धा. खूप छान मॅडम. खूप चांगलं आपला अनुभव ह्या ठिकाणी आपण सांगितलेला आहात. सरकारी काम आहे, बैठक काम आहे, परंतु बैठ्या कामाबरोबर शारीरिक हालचाल काही होत नव्हती. वजन वाढत होतं. 2 सिझेरियन आपल्या झाल्या. मातांच्या जीवनामध्ये सिझेरियन म्हणजे पुनर्जन्मच असतो एक प्रकारे. आणि म्हणूनच मगाशी म्हटलं, "तूच अंबा, तूच जगदंबा, आणि तूच महिषासुरमर्दिनी." ह्यासाठीच. कारण सगळ्या प्रकारच्या संकटावर मात करणारी एकच असते आणि म्हणजे ती तुम्ही आहात. आणि तुम्ही जर सक्षम असाल, तर पूर्ण घर सुरक्षित चालतं. आणि सिझेरियन झाल्यानंतर अनेक प्रकारचे आजार येतात आणि त्यातलाच एक आजार म्हणजे आपलं वजन वाढतं. आणि वजन वाढल्यामुळं अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागतं. पण मी तुमचं अभिनंदन करेन, वेळेमध्येच देवतुल्य, देवदूत कुसळकरांच्या स्वरूपात ती फॅमिली तुमच्या सोबत आली. त्यांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं. त्यांच्या विचारांवर, पावलावर पाऊल टाकून तुम्ही या ठिकाणी जे काही वर्कआउट केलंत, ते अत्यंत लाजवाब असं होतं. असं काय त्याने सांगितलं? असा कोणता गुरुमंत्र आपल्याला दिला आणि असं काय आहे, की जे तुम्ही ऐकलत आणि आपल्यामध्ये अशा पद्धतीनं परिवर्तन झालेलं आहे? मला ॲक्चुअली वर्कआउट करण्याची पहिल्यापासून आवड होती. मी माझ्या लग्नाआधी सुद्धा असं ग्राउंडला राउंड वगैरे मारायचे. 5-6 किलोमीटर चालायचे वगैरे. त्यात काही 2-3 किलो वजन कमी व्हायचं. डाएट वगैरे व्हायचा फॉलो पण एवढं असं नाही. पण या परिवारात आल्यापासून अ, माझ्या ग्रेट कोचेस आहेत शीतल मॅडम. त्यांनी मला खूप असं छान मी प्रत्येक पावला-पावलावर त्यांना फोन करते. अहो असं-असं आहे. तर त्या माझा प्रॉब्लेम लगेच सॉल्व्ह करतात आणि खूप छान मार्गदर्शन करतात. असे ग्रेट कोचेस सांगणारे पहिले कधीच भेटले नव्हते. आणि आता ही फॅमिली इतकी हवी-हवीशी वाटते, की मला असं वाटतं, की मी ह्याच फॅमिलीतली एक आहे. या फॅमिलीशिवाय एक दिवस पण माझा जाऊ शकत नाही. खूप छान वाटतं जेव्हा दिवसाची सुरुवात ही अशी होते. आणि एक्झॅक्ट. आणि अगदी शीतल बरोबर. मॅडम तुमच्या बॉडी लँग्वेज वरूनच ते वाटतंय, की तुम्ही किती सुखी, किती समाधानी आहात, हे तुमचा चेहरा या ठिकाणी सांगतोय मॅडम. अ, आपण बघू शकता या ठिकाणी मॅडमना याची देही, याची डोळा, बिफोरच्या मॅडम आणि आफ्टरच्या मॅडम नखशिखांत अगदी पायाच्या नखापासून केसापर्यंत काय कायापालट होऊ शकतो, हे देशमुख मॅडमकडे बघितल्यानंतर आपल्याला खरंच जाणवतंय. आणि असं होऊ शकतं का? अशा बऱ्याच जणांचे प्रश्न पडलेले असतात. पण जेव्हा तुम्ही या परिवारामध्ये येता ना आणि बघता ना, की अरे खरोखरच आपण आपली दशा करून घेतलेली होती अजूनपर्यंत, परंतु ह्या परिवारामध्ये आल्यानंतर योग्य ती दिशा मिळते हे सगळ्यांना बघायला मिळतं. आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ह्या ठिकाणी देशमुख मॅडम आपण बघतोय. कशा पद्धतीने बदल झालेला आहे. त्यांचा चेहरा बघा, त्यांची बॉडी लँग्वेज बघा आणि आत्ताची बघा. समोर 1 तास त्यांनी या ठिकाणी वर्कआउट सुद्धा केलेला आहे. म्हणजे ह्यामध्ये देखावा नाही, कुठला दिखावा नाही, तर खरंच ही अनुभूती मॅडमनं या ठिकाणी आली. मॅडम मग काय केलंत असं? काय डेलीचं रुटीन आपलं कसं आहे? काय सरांनी सांगितलं तुम्ही फॉलोअप केलं आणि एवढं परिवाराच्या तुम्ही प्रेमात पडलेले आहात. असं काय दिनचर्या आपली नेमकी कशी आहे? काय सांगितलं जातंय?
पहिले कंटाळा करायचे उठायला, पण जसे फॅमिली मिळाली, माझे ग्रेट कोचेसनी मला खूप छान त्या स्वतः मला फोन करतात, उठली का?" म्हणून वगैरे आणि असा फोन कोणी करत नाही. त्या ग्रेट कोचेस आहेत माझ्या, त्या खूप छान आहेत. त्या मला नेहमी सकाळी उठवायला पण फोन करतात आणि प्लस त्यांनी मला सांगितलं प्रॉपर डायट कसा फॉलो करायचा आणि त्यांनी सकस संतुलित आहार वगैरे ह्याच्याबद्दल खूप छान माहिती दिली आणि त्यांनी सांगितलं की इव्हन मॅरेथॉनमध्ये सुद्धा पार्टिसिपेट केलं मी. त्याच्यामुळे सुद्धा छान रिझल्ट आले आणि मॅरेथॉनमध्ये पार्टिसिपेट केल्यावर सुद्धा आणि असं सुद्धा कोचेसचं पूर्ण लक्ष आपल्यावर असतं. आपण सकाळी काय खातो, काय नाही खात, प्रत्येक फोटो त्यांना जातात. सकाळी उठल्या-उठल्या वजनाचे फोटो जातात. त्यामुळे त्यांचं लक्ष हे आपलं प्रॉपर असतं आणि हे असं लक्ष असल्यावर तर वजन 100% कमी होणंच आहे. त्या बाबतीत येस. काही वादच नाहीये. असे असे ग्रेट कोचेस मला लाभले त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. अगदी बरोबर मॅडम बोललात, की असं कोणच आपल्याला आयुष्यामध्ये भेटणार. एकदा भेटलो आई-बापांच्या हो, स्वरूपात. हो. लवकर उठ, खा, शाळेत जा, कामावर जा, हेच सांगणाऱ्या हक्कानं आई-वडील होते. त्यानंतर असं कोणच आलं नाही. आपलं कालात परत लग्न होतं आणि सगळी जबाबदारी आपली होती. घड्याळाच्या काट्यागत आपलं चाललेलं असतं. आपल्याकडे आपलं लक्ष नसतं. असं कर, तसं कर, तुझ्या आरोग्याला असणारं कोण नसतं. आमच्या गरजा फक्त हं. पूर्ण केल्या पाहिजे. मुलाला वाटतं आईने केलं पाहिजे, नवऱ्याला वाटतं माझं हे केलं पाहिजे, सासू-सासऱ्यांना वाटतं. पण मला काय पाहिजे सांगणारं कोणच नसतं. आणि त्यावेळेला हे देवदूत ह्या ठिकाणी देवासारखे येतात आणि खरोखरच आपल्या जीवनाचा कायापालट ह्या ठिकाणी करतात. आणि तुम्ही सांगितलं सकाळी पासूनच ह्यांचा फोन असतो. घड्याळाच्या काट्यागत तुम्ही सगळं हे करताय. किचनमध्ये मग काय मॅडम नेमका बदल केलात आपण? किचनमध्ये तर आता म्हणजे सध्या मी आणि माझे मिस्टर वर्कआउट करतात. सासूबाई पण मध्ये करत होत्या, पण त्यांचं जरा डोळ्यांचं ऑपरेशनमुळे थांबलंय. पण मी माझ्या आहारामध्ये, मिस्टरांच्या आहारामध्ये सकाळचा नाश्ता स्किप झालाय, पण नाश्त्याच्या ऐवजी आम्ही स्प्राउट्स वगैरे किंवा काकडी, टोमॅटो असं काहीतरी खातो आणि कधीतरी शेक पण घेतो. जेव्हा मॅरेथॉन असते तेव्हा त्याच्यातला डायट हा शेक असतो आणि तो आम्ही नाश्त्याला घेतो. रात्रीचं जेवण तर पूर्णपणे बंद आहे. ते फक्त घरातल्यांसाठी असतं. बाकी आम्ही तर शेकच घेतो. हळू-हळू त्यांच्यामध्ये देखील बदल घडेल, याची मला पूर्ण गॅरंटी आहे. हो. बरं मग एवढं सगळं तुम्ही सांगताय. मग ह्या परिवाराबरोबर किती दिवस राहण्याचा निग्रह तुमचा आहे? आयुष्यभर जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत नक्कीच राहणार. नक्कीच. खूप चांगलं मार्गदर्शन आपण या ठिकाणी केलेलं आहात. 9 दिवसाचा उत्सव आहे. रात्री पण आपण देवीची उपासना करतोय, उपास-तापास करतोय आणि एवढ्या सगळ्या दिनचर्येमध्ये आज तुम्ही ह्या ठिकाणी जो काही वर्कआउट केलात आणि सोबत तुमचा मुलगा सुद्धा या ठिकाणी आहे. एवढं सगळं सांभाळून तुम्ही आम्हाला जे काही मोलाचं ह्या ठिकाणी मार्गदर्शन केलंत. अनेक अडी-अडचणी येतील, अनेक संकटे येतील, पण त्याच्यावर मात करून कशा पद्धतीनं आपलं जीवन बहरवायचं, फुलवायचं याचं समोर आपण बघतोय मॅडम यांच्या स्वरूपात सगळं त्यांच्याकडे आहे. धन, दौलत, गाडी, बंगला सगळं आहे, नोकरी चांगली आहे, परंतु आरोग्य नव्हतं. आणि ह्या परिवारामध्ये आल्यानंतर जे काही कमी आहे ते सगळं त्यांच्या चेहऱ्यावरून जो काही आनंद ओसंडून वाहतोय ना, ते दिसतंय. तुम्हाला सगळं काही असेल, पण आरोग्य नसेल ना, तर सगळं काही नसल्यातच आहे. हे मॅडमनी ह्या ठिकाणी सांगितलंय. त्यांना व्यायामाची आवडच होती. आपापल्या मनाने त्या करत होत्या. परंतु नेमकं काय करायचं, कसं राहायचं, काय खायचं, हे सांगणारं मग कोण भेटत नव्हतं. पण कुसळकर परिवाराच्या या ठिकाणी त्यांना भेटलं आणि जीवनाचा प्रकाश, जीवनाची दिशा बदलली. धन्यवाद मॅडम. खूप चांगलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलंत आणि जेव्हा-जेव्हा तुम्हाला आवाज देऊ, तेव्हा-तेव्हा तुम्ही आपला अनुभव या ठिकाणी शेअर करायचा आहे. नक्कीच. मनापासून मनापर्यंत आपलं खूप-खूप धन्यवाद. थँक यू सर. थँक यू मला वर्कआउट करायची संधी दिली त्याच्याबद्दल आणि थँक यू सो मच माझे कोचेस. त्यांनी माझ्यात हा बदल घडवला त्यासाठी.